नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वीचा पेपर पार पडला. तर त्यातील इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर आपण सॉल्व करणार आहोत. त्यातल्या त्यात आपण गणितं सॉल्व करणार आहोत, जेणेकरून तुम्ही ते गणितं कसे सोडवायला पाहिजे होते हे मी तुम्हाला सांगते. तर त्यातील पहिला प्रश्न आहे बघा, माझ्याकडे सी संचाचा पेपर आलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यास त्याला किती सेकंद वेळ लागेल? उत्तर विचारलेलं आहे सेकंदामध्ये आणि आपल्याला दिलेलं आहे एका मिनिटात 125 मीटर धावतो. मग एका मिनिटाचे सेकंद किती होतात? तर एका मिनिटाचे सेकंद होतात 60. म्हणून आपण काय करायचं, तर 60 सेकंदामध्ये तो 125 मीटर धावतो. तर 500 मीटर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील? मग आपण तिरपा गुणाकार करायचा. जसं की बघा, या ठिकाणी 500 गुणेला 60 आणि छेदामध्ये जे आहे 125. तर आपण इथे 25चा भाग देऊया. 25 5 125 आणि 25 दोन्ही 50. इथे 5, इथे 12चा भाग जाईल. आता जे आहे 12 दोन्ही 24 आणि हा 0, तर 240 सेकंद त्याला लागतील. पहिल्या याचं उत्तर 4 नंबरचं आहे. आता 27 नंबरचा प्रश्न आहे, एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर बघा, या ठिकाणी एकूण संख्या जी आहे ती 1400 आहे. 27 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. बरोबर, 1400. आता त्यात पुरुष जे आहे 560 आहे पुरुष. मग स्त्रिया आपल्याला काढायच्या आहे, वजा करून काढायचं आहे. तर बघा, जे आहे 0तून 0 गेलं, 0 राहिलं, 4 आणि या ठिकाणी 14तून 6 गेले, 8. 840 ह्या स्त्रिया असतील. मग आता आपल्याला शेकडा विचारलेला, शेकडा कितीने कमी अथवा जास्त आहे ते विचारलेलं आहे. आता 840 छेदामध्ये एकूण संख्या घ्यायची. एकूण संख्या किती आहे गावाची? तर 1400 गुणेला शेकडा विचारलेला आहे म्हणून जे आहे तर आपण 100 करणार आहोत. बघा, आता जे आहे 0 0 कट झाले आणि या 14ने जे आहे या 84ला भाग देणार आहोत. 14 सख 84. तर या ठिकाणी 60% जे आहे 60% ह्या स्त्रिया आहेत. बघा, तर आता एकूण संख्या जी आहे 1400 आहे. 100 पैकी म्हणजे 1400 म्हणजे 100%. ओके, तर 1400 पैकी 60% या स्त्रिया आहे. तर पुरुष किती असतील? पुरुष असतील 40%. मग सांगा स्त्रियांची संख्या कितीने जास्त आहे बरं? तर स्त्रियांची संख्या ही 20%ने जास्त आहे. म्हणून जे आहे 4 क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे. आता 28वा प्रश्न आहे, एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती असं विचारलेलं आहे. तर बघा, 1080 जे आहे 3 पदरी कुंपण आहे, म्हणजे एक पदरी कुंपणात आपल्याला काढावं लागेल. तर 1080 भागेला 3 जर केला आपण, तर एक पदरी कुंपणाचं अंतर निघून जाईल. 3 त्रिक 9 आणि या ठिकाणी 1 उरला, 3 सख 18. 360 मीटर एक पदरी कुंपण. आता आयताकृती, या ठिकाणी आयताकृती सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती पाहिजे. आयताच्या परिमितीचं सूत्र. आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. मग आपल्याकडे आयताची परिमिती किती आलेली आहे? 360. आणि जे आहे शेताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे असं सांगितलेलं आहे. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. 2 लांबी ही दुप्पट आहे कोणाच्या? रुंदीच्या. मग 2 रुंदी करूया आपण तिला आणि या ठिकाणी जे आहे L लिहूया. तर बघा, L म्हणजे लांबी होते, लेंथ होते आणि W म्हणजे W करूया इथे. तर 2W करूया या ठिकाणी. तर बघा, या ठिकाणी 2W अधिक W 3W होऊन जातील आपल्याकडे आणि या ठिकाणी 2.
तर 360 जसेच्या तसे, परत 360 जसे तसे, या ठिकाणी 3 दोन्ही 6, 6 डब्ल्यू झाले. मग 360 आणि हा डब्ल्यू जो आहे याच्यातील सहगुणक जो आहे या ठिकाणी जाईल. तर 6 6 36, म्हणजे आपली रुंदी किती आली तर 60 मीटर. किती आली? 60 मीटर आलेली आहे. एक क्रमांकाचा आपला पर्याय बरोबर आहे. नंतर या ठिकाणी 29वा प्रश्न दिलेला आहे. 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर बघा यातील अंकच जो आहे 8 तो सगळ्यात मोठा आहे आणि 5च्या अंक दिलेले आहेत 4 आणि विचारलेले आहे 5 अंकी. तर पर्यायातून आपण जे आहे उत्तर शोधून सहज लिहू शकतो. अगदी सोपा हा प्रश्न होता. तर बघा या ठिकाणी 2 क्रमांकाचं उत्तर हे बरोबर असेल, 88,751. नंतर 30 क्रमांकाचा प्रश्न आहे 6 दशक. आता 6 दशक, दशक म्हणजे काय तर 10 आणि गुणिले 5 शतक. शतक म्हणजे काय तर जे आहे, तर हा प्रश्न मी तुम्हाला इथेच सॉल्व करून देते. या ठिकाणी 6 दशक म्हणजे 6 गुणिले 10 करायचं होतं, गुणिले 5 शतक म्हणजे तुम्ही डायरेक्ट 500 जरी केलं असतं तरी बस झालं असतं, 60 गुणिले 500. तर या ठिकाणी जे आहे 3 शून्य आपण सुरुवातीला लिहून घेणार. नंतर 6 पंच 30, तर किती आलं आपल्याकडे 30,000 आलं. मग पर्यायाकडे जाऊया आणि कोणतं उत्तर हे बरोबर आहे तर 3,000 नाही आहे. 300 शतक आहे का तर 300 आणि शतक म्हणजे शतकामध्ये किती शून्य येतात तर 200. तर हा पर्याय आपला 2 क्रमांकाचा उत्तर आपलं बरोबर असेल. 31वा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची होती आणि वजाबाकीचं उत्तर दिलेलं आहे आपल्याला. मग अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा? तर बघा उत्तर जे दिलेलं आहे तर उत्तर आहे आपलं 1149.3. आता बरोबरच्या बाजूला एका बाजूला कुठलं चिन्ह दिलेलं आहे ते बघायचं आणि त्याच्या विरुद्ध क्रिया करायची. बघा इथं चिन्ह दिलेलं आहे वजाबाकीचं, तर आपल्याला काय करावं लागेल, ही संख्या जी आहे ती अधिक करावं लागेल. 3005 आणि इथे 0. तर इथे जे आहे 9 आणि 5 जे आहे 14 होतात आणि या ठिकाणी 9 1 आणि 4. तर असा पर्याय जो आहे तो 1 क्रमांकाचा आहे. नंतरचा आहे 4 तास 35 मिनिटे आणि 3 तास 25 मिनिटं. मग तुम्ही जे आहे इथे सरळ सरळ लिहून घ्यायचं होतं. तास तासाच्या खाली लिहायचे, मिनटं मिनटांच्या खाली लिहायचे, म्हणजे तुमचं उत्तर जे आहे अगदी काही क्षणात आलं असतं. या ठिकाणी 3 आणि 3 6 आणि या ठिकाणी 7. बघा इथे 60 मिनिटे आलेले आहेत, त्याच्यामुळे 60 मिनिटांचा 1 तास होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. नंतर या ठिकाणी जे आहे या अपूर्णांकाचा योग्य चढता क्रम कोणता? तर याच्यासाठी जे आहे मी अनेकदा तुम्हाला ट्रिक सांगितली होती की जे आहे छेदानी आपल्याला अंशाला भागायचं आहे, परंतु काय करायचं आहे तर 0 लावायचं आहे. मग आपण जे आहे या पद्धतीनं सगळं लिहून घेऊया आणि बघा या ठिकाणी 9 छेदामध्ये 5 50 करून घेऊया आणि इथे 7 तर इथे 30 करून घेऊया. नंतर 13 आणि इथे 60, नंतर इथे 3 आणि इथे 20 करून घेऊया. तर बघा 9 5 45, नंतर 7 चूक 28, तर 13 चूक 52. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचं उत्तर जे आहे 4 4 आलेलं आहे, तर थोडा आपल्याला इथे पॉईंट देऊन काय करावं लागेल, परत भाग द्यावा लागेल. इथे 2 उरतात आणि 7 दोन्ही 14. नंतर या ठिकाणी जे आहे 8 उरतात, 13 साती होते म्हणजे 6चा भाग जाईल, 13 सकम 78, या ठिकाणी 78. बघा नंतर या तिन्ही 20ला भाग देऊया. 3 7 21 म्हणजे 6चा भाग जाईल, 3 सकम 18. तर बघा इथे सगळ्यात मोठा भागाकार कोणता आलेला आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिला भागाकार मोठा भागाकार म्हणजे जो आहे, तर या ठिकाणी आपले सर्व भाग देऊन झालेले आहेत. आता सर्वात मोठा भागाकार कोणता आला तो बघायचा आणि त्याचा अपूर्णांक जे आहे आपण लिहून घ्यायचा, कारण की आपल्याला चढता क्रम लिहायचा होता. मग आपण 2/3 लिहून घेतलं. नंतरचा अपूर्णांक कोणता आहे तर 5/9 तो लिहून घेतला. त्याच्या पेक्षा लहान कोण आलेला आहे तर 6 या ठिकाणी 6/13 असेल. नंतर जे आहे तर 3/7.
तर हा अपूर्णांक ज्या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला तो अपूर्णांक जे आहे आपल्याला चढता क्रम म्हणून लिहायचा आहे. तर 3/7, 6/13 आणि 5/9 आणि 2/3 हा पर्याय क्रमांक 3वर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. आता परत जे आहे 34वा प्रश्न आहे की 3 तास चालणारी एक परीक्षा 14:15 संपली, तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. आता किती तास होती ती? 3 तास. मग जे आहे 14 म्हणजेच किती? तर 2:15 संपली, म्हणजे 3 तास आधी आपल्याला जावं लागेल. तर आपण जे आहे या ठिकाणी 12, 1, 2 तर 1-2 तास झाले, म्हणजेच 11:15 म्हणजे मध्यान्हपूर्व आपण त्याला म्हणतो. 11:15 जे आहे परीक्षा चालू झाली होती, पर्याय क्रमांक 4. नंतर या ठिकाणी दरसाल दरशेकडा 7% दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे ₹1540 सरळ व्याज होते, तर मुद्दल किती असं विचारलेलं आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क छेदामध्ये 100. तर या ठिकाणी जे आहे आपल्याला मुद्दल विचारलेलं आहे, म्हणून आपण सर्व किमती जे आहे ज्या त्या ठिकाणी टाकून घेणार आहोत. सरळ व्याज दिलेलं आहे 1540 बरोबर म दिलेला नाही आहे, तो आपल्याला काढायचा आहे. दर दिलेला आहे 60%, काळ दिलेला आहे 4% आणि छेदामध्ये 100. तर आता म काढण्यासाठी जे आहे आपल्याला म बाहेर काढायचं आहे आणि 1540 गुणिला 100 करायचं आहे. 1540 गुणिला 100 छेदामध्ये जे आहे 7 गुणिला 4. तर बघा या 4ने आपण 100ला जर भाग दिला तो 25चा जातो आणि या 7ने जे आहे 7 दोन्ही 14, 1 उरला, 7 दोन्ही 14 आणि 0 म्हणजे मुद्दल बरोबर जे आहे 220 गुणिला 25. म्हणजेच बघा मुद्दल काय येईल तर 25 0 0, 25 दोन्ही 50, 50 0 हाच्याले 5 आणि 25 दोन्ही 50, 50 आणि 5 55. तर ₹5500 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा तुमचा योग्य असायला हवा होता. 36 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा किती कोन तयार होतात ते आपण बघूया. तर 1, 2, 3, 4 आणि 5. तर 5 आणि या सर्वांची काय करावं लागतं? बेरीज करावं लागतं. तर 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15. तर या ठिकाणी जे आहे 15 जे आहे तर ते कोन तयार झालेले आहे. आता या ठिकाणी विशाल कोन किती आणि लघु कोन किती हे आपल्याला बघायचे आहे 15 पैकी. तर तुमच्याजवळ जर कंपास पेटी असेल आणि त्याच्या जर हा जो आहे कोनमापक असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती लघु कोन आहेत आणि किती विशाल कोन आहे. तर बघा या ठिकाणी एकच विशाल कोन आहे आणि बाकीचे सर्व लघु. या ठिकाणी जे आहे एक विशाल कोन असल्यामुळे 14 हे लघु कोन असतील आणि एक जो आहे तो विशाल कोन असेल. मग 14 मधून 1 जर गेला तर पर्याय क्रमांक 2 13 हे उत्तर आपलं येणार आहे. परंतु हा थोडा कन्फ्युजियस क्वेश्चन असल्यामुळे मी याचं कन्फर्म उत्तर तुम्हाला सांगू शकत नाही. नंतर 37 क्रमांकाचा प्रश्न आहे, एका शालेय सहलीसाठी ₹98,980 खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल. तर अगदी सोपा हा प्रश्न होता, फक्त भाग देण्याचं काम होतं तुम्हाला. तर बघा या ठिकाणी जे आहे 98,980 तर 49ने भाग द्यायचा होता. तर आपण भाग देताना काय करतो, खूप मोठी संख्या असली आणि 2 अंकी संख्या असली तर जे आहे पहिला अंक गाडतो आणि दुसऱ्या अंकांनी जे आहे भाग देण्याचा प्रयत्न करतो. बघा या ठिकाणी 4पेक्षा 9 हा मोठा आहे, त्यामुळे जे आहे 2नी आपण भाग देऊ शकतो. तर 49 गुणिला 2 करून बघूया या ठिकाणी. तर 9 दोन्ही 18 आणि या ठिकाणी 98 हे उत्तर येईल. म्हणजे 49 2चा भाग जाणार आहे, 98 या ठिकाणी उत्तर आलेलं. आता हा 9 खाली उतरवायचा आहे आपल्याला आणि बघा हा 8 आपल्याला खाली उतरवता येणार नाही, त्याच्यामुळे 0चा भाग द्यावा लागेल. नंतर जे आहे 9 आणि 49 दोन्ही 98. तर इथे आपला भाग पूर्ण झालेला आहे आणि 0 उरलेला आहे. तर ₹2020 जे आहे एका विद्यार्थ्याकडून वर्गणी गोळा करावा लागेल, पर्याय क्रमांक 2. नंतर आहे सानियाने दुकानातून ₹48 किलो दराने 15 किलो तांदूळ. या ठिकाणी 48 बघा तांदूळ घेतलेला आहे पहिल्यांदा. तर 48 किलो ₹15 या दराने घेतलेला आहे. नंतर जे आहे ₹42 प्रति किलो दराने 5 किलोग्रॅम साखर.
42 किलोग्रामाने 5 किलो साखर. या ठिकाणी साखर लिहिते. नंतर जे आहे 170 रुपये प्रति किलोग्राम शेंगदाणे. या ठिकाणी शेंगदाण्याचा 170 रुपये गुणिला 2. तर सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे आणि तिने दुकानदारास 500 रुपयाच्या 3 नोटा. आता 500 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे किती? तर 500 गुणिला 3 जर आपण केले तर ते उत्तर येणार आहे आपलं 1500. तर सगळ्यांची आपण काय करून घेऊया, गुणाकार करून घेऊया आणि नंतर जे आहे या 1500 मधून वजाबाकी करूया. तर बघा 5 8 40 या ठिकाणी, नंतर जे आहे 5 चूक 20 आणि या ठिकाणी 24 जे आहे, नंतर 48, तर 8 आणि 4 12, नंतर इथे जे आहे 720 आले इथं. तर 5 2 10, 10 0 हातचाला 1, 5 चूक 20 20 200 आणि इथे जे आहे 0, 7 2 14, 17 2 34 होईल म्हणजे 340. तर यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला. 720 अधिक 210 अधिक 340. तर बघा, तर या ठिकाणी 3 आणि 7 आणि 7 आणि 3 10 आणि इथे 1270 रुपये झालेले आहेत. आता हे 1270ला जे आहे आपण 1500तून वजा करूया म्हणजे दुकानदार तिला काही रक्कम परत करेल. तर या ठिकाणी 0तून 0 गेले 0, 10तून 7 गेले 3 उरले, नंतर इथे 5मधून 3 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी 230 उत्तर आलेलं आहे. तर 1 क्रमांकाचा पर्याय तुमचा बरोबर आहे. आता या ठिकाणी 240चे 35% म्हणजे किती? तर अगदी सोप्पा होता बघा. 240चे म्हणजे गुणाकार असतो आणि 35% हे कसे लिहायचे आहेत? तर 35/100 बरोबर जे आहे. तर पहिल्यांदा आपण जे आहे जे कट होणार आहे ते कट करूया. 0 कट होणार आहे आणि 0 कट केलेला आहे. तर या दोन्ही संख्यांना जे आहे 5ने भाग जातो. तर 5 7 35 आणि 5 2 10. या ठिकाणी 2नी जे आहे या 24ला भाग देऊ, बेक बे आणि या ठिकाणी 12. तर 12 7 84 हे उत्तर येणार आहे. तर 84 हे 3 क्रमांकाचं उत्तर आहे. या 39 नंबरचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. तर 40 क्रमांकाचा प्रश्न होता, 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर बघा, अत्यंत सोपा हा प्रश्न होता. तर 11मधून 7 वजा केले तर 4 उत्तर येते आणि जे आहे 35 गुणिला 4 जर केलं तर उत्तर येऊन जाईल आपलं 4 25 आणि इथे 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, तर 140 हे उत्तर असेल. नंतर 1 ते 100मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती असं विचारलेले आहे. संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्याला एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातो. तर बघा, या ठिकाणी मी सर्व 5ने भाग जाणाऱ्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 ही मूळ संख्या आहे म्हणजे ही कटली. 5 15 25 35 हे आता तुम्हाला मी फास्टमध्ये सांगत आहे. तर नंतर जे आहे बघा 53 आणि 59 जे आहे ह्या जर कटल्या, ह्या मूळ संख्या आहेत. 5 53 आणि 59, तर किती राहिल्या ते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. नंतर बघा 42 क्रमांकाचा प्रश्न आहे. 45 दशांश चिन्ह 2 5 या दशांश अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल? तर बघा, मी जसं आता वाचलं त्याच पद्धतीने जे आहे आपल्याला वाचायचं आहे. तर 4थ्या क्रमांकाचं उत्तर हे बरोबर आहे. 45 दशांश चिन्ह 2 5. नंतर 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर 35च्या सर्व विभाजकांचं गुणाकार आपण करणार आहोत. पहिल्यांदा 35चे विभाजक काढून घेऊया. तर 35ला 1ने भाग जातो, नंतर जे आहे 5ने भाग जातो, 7ने आणि स्वतः जे आहे 35ने भाग जातो विभाजक. तर या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण यांचा गुणाकार करणार आहोत. तर 35 आणि इथे पण 7 5 35, 35 1 35 म्हणजे 35चा आपल्याला काय काढायचं आहे? तर वर्ग काढायचा आहे. तुम्हाला 5 एकक स्थानी असताना जे आहे वर्ग करण्याची पद्धत माहिती असेल की 5चा वर्ग लिहून घ्यायचा, 5 5 25 आणि दशक स्थानी असलेला अंक बघायचा. तर दशक स्थानी 3 अंक आहे, त्याच्या पुढचा अंक जो आहे 4 आहे आणि 3 चूक 12 म्हणजे 1225 जो आहे 35चा वर्ग आहे. तर जो आहे 35चा गुणाकार 1225 आलेला आहे सर्व विभाजकांचा. आता जे आहे आपल्याला काय करायचं आहे? 35च्या सर्व विभाजकांची बेरीज करून घेऊया. बघा 35 आणि 7 आणि 5 12 आणि 1 13. 35 आणि 13 जे आहे ते 48 होतात आणि हे 48 जे आहे 1225मधून आपल्याला
वजा करायचे, म्हणजे ते कितीने जास्त आहे हे आपल्याला कळेल. तर 15तून 8 गेले 7 राहिले आणि या ठिकाणी 12तून 5 गेले 7 राहिले. नंतर या ठिकाणी 1 आणि 1, तर 1177ने जे आहे ते जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे आपला बरोबर असेल. नंतर विचारलेलं आहे की एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती, त्यातील 13 ग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली, तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली. तर अत्यंत सोपा हा प्रश्न होता, तो तुम्ही सोडवायचा होता. तर याच्यात फक्त वजाबाकी करायची असती. 17 किलो 250 आणि बघा 17मधून 13 किलोग्रॅम 750 म्हणजे 14.25 जे आहे. तर आपण वजा करून घेऊया. या ठिकाणी वजा 12तून 7 गेले 5 राहिले आणि या ठिकाणी जे आहे 3, तर 3 किलोग्रॅम आणि 3 किलो 500 ग्रॅम जे आहे आपला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य असेल. 45 नंबरचा क्वेश्चन आहे. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेंटीमीटर असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे हे या वाक्यावरून आपल्याला कळलं. जर त्रिकोणाची परिमिती 55 सेंटीमीटर असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची प्रत्येकी लांबी किती असं विचारलेलं आहे. म्हणजे ज्या दोन बाजू आहेत त्यांची बेरीज लांबी आपल्याला विचारलेली आहे. तर बघा आपण जे आहे त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. तर त्रिकोणाची परिमिती जी आहे आपल्याला 55 दिलेली आहे, म्हणजेच जे आहे बघा, आणि एका बाजूची लांबी जी आहे 14 दिलेली आहे, अधिक x दुसऱ्या बाजूची लांबी अधिक या ठिकाणी जे आहे 55 बरोबर 14 अधिक 2x होईल. तर 2x होईल. तर या ठिकाणी जे आहे 55 इथे अधिकचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे इथे जे आहे आपण वजा करणार आहोत. 55 वजा 14 बरोबर 2x. तर बघा 5तून 4 गेले 1 राहिले आणि या ठिकाणी जे आहे 5मधून 1 गेले 4 राहिले. तर 2x, आता xची किंमत काढायची आहे, म्हणजे 41 छेदामध्ये 2 आपल्याला इकडे घ्यावं लागेल. तर बघा या 41ला जर आपण भाग दिला तर बेदोनी 4 आणि 1 उरला, तर 1ला जे आहे 0 आणि बेपंच 10, तर 20.5 जे आहे एक्सची किंमत आलेली आहे, म्हणजे एका बाजूची लांबी जी आहे ती 20.5 आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर असेल. नंतर 46 नंबरचा क्वेश्चन आहे. एका बागेत एकूण 2060 फुलझाडे आहेत, त्यातील 206 मोगऱ्याची, 515 जाईची आणि सोबत जे आहे आपण एक काम करूया, 206 या ठिकाणी 206 मोगऱ्याची, 515 जाईची आणि 618 झाडे जी आहे ती सदाफुलीची. तर उरलेली झाडे जी आहेत ती गुलाबाची झाडे आहेत. तर त्या बागेत गुलाबाचा शेकडा किती झाडे आहेत असं विचारलेलं आहे. तर बघा यांची बेरीज करून घेऊया. तर 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, 19 9 हातच्याला 1 या ठिकाणी 3 आणि 6 आणि 5 11 12 13, तर 1339 जे आहे ही 3 झाडे आहेत आणि उरलेली जी आहे ती गुलाबाची झाडे असतील. एकूण झाडे किती आहे तर 2060 झाडे जी आहे एकूण झाडे. आता ही जी 3 फुलझाडांची संख्या आहे ती त्याच्यातून वजा करायची, म्हणजे आपल्याला गुलाबाची संख्या मिळून जाते. तर 10मधून 9 गेले 1 राहिले. नंतर या ठिकाणी आपण उसना घेतलेला परत दिला त्याला. 6तून 4 गेले 2 राहिले आणि या ठिकाणी 10तून 3 गेले 7 राहिले. इथे जे आहे 721 जे आहे ते गुलाबाची झाडे आहेत. गुलाबाची आता आपल्याला शेकडा प्रमाण काढायचं आहे. 721 ही गुलाबाची झाडे आहे आणि त्या बागेमध्ये एकूण 2060 ही झाडे आहेत. तर शेकडा काढण्यासाठी जे आहे आपण 100ने गुणतो, म्हणून इथे 0 0 कट होणार आणि या ठिकाणी बघा तर जे आहे दोन्ही भाग जाईल, एक बे आणि इथे 3चा भाग जाईल, बेपंच 10. या ठिकाणी बघा जर आपण याला 7ने गुणलं, 103ला जर 7ने गुणलं तर आपल्याकडे 721 हे उत्तर येणार. 7 त्रिक 21 आणि 0 आणि 7 एक 7, तर म्हणजे 103 7 जे आहे 721 होईल. मग आता 7 5 35, तर 35% जे आहे आपलं उत्तर असेल. तर ते जे आहे ते 2 क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे. आता 47 क्रमांकाचा प्रश्न आहे. 96,431 मधील दशक स्थानांच्या अंकाची स्थानिक किंमत. आता बघा दशक स्थान म्हणजे 3, म्हणजे याची स्थानिक किंमत जी आहे 30 आहे. हजार स्थानाच्या अंकाच्या
अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता हजार स्थानावर कोणतं आहे तर 6 आहे. 6ची जी किंमत आहे ती किती आहे तर या ठिकाणी 6000 आहे. आता किती पट विचारलेलं आहे तर बघा या ठिकाणी आपण 0 0 कट करूया. म्हणजेच जे आहे 3 छेदामध्ये 600. तर बघा 3 एक 3 आणि 3 दोन्ही 6. तर या ठिकाणी 1/2 1 छेदामध्ये 200 हे उत्तर आपलं असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. नंतर 48 क्रमांकाचा प्रश्न आहे. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील असं विचारलेलं आहे. तर ग्रोस म्हणजे किती हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक ग्रोस म्हणजे 144 होतात. हे लक्षात ठेवा आणि पाठच करून ठेवा. तर एका पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात. म्हणजे 16 पुस्तक छापण्यासाठी किती पाने लागतील तर बघा 16 गुणिले 36 आपण केलं तरी चालेल. तर 6 6 36 36 6 4 3 6 1 6 6 3 9 अधिक जे आहे या ठिकाणी 6 3 18 18 8 हातचाला 1 आणि 3 1 3 3 आणि 1 4. तर 6 9 आणि 1 10 17 या ठिकाणी 17 आणि इथे 576. आता 576ला आपल्याला काय करायचं आहे तर 144ने भाग द्यायचा आहे. म्हणजे किती ग्रोस कागद लागतील हे सांगता येईल. तर बघा 144 तुम्हाला माहिती आहे की 12चा वर्ग आहे म्हणून आपण जे आहे दोन्ही संख्यांना जे आहे 12नेच भाग देऊया. तर या ठिकाणी 12चा भाग जाईल. 12 त्रिक 48 12 चूक 12 पंच 60 1 12 12 2 24 12 त्रिक 36 12 चूक 48 60 12 चूक 48 48चा भाग जाईल या ठिकाणी. तर 17मधून 8 गेले 12 8 96 48 या ठिकाणी परत जे आहे 48 छेदामध्ये 12 राहतील आणि 12 चूक 48 बघा. तर 4 ग्रोस कागद लागतील. या ठिकाणी चौथा पर्याय बरोबर असेल. आता जे आहे अमोलने एक सायकल 7980 रुपयास विकल्याने त्याला 1050 रुपये तोटा झाला. तर सायकलची खरेदी किंमत किती? तर अत्यंत सोपा हा प्रश्न होता. फक्त वजाबाकी करायची होती. 7980 मधून जे आहे 1050 जर वजा केले तर उत्तर काय येतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचप्रमाणे जे आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, काही प्रश्न जर चुकत असतील माझे त्याचे उत्तरं तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. 50 क्रमांकाचा क्वेश्चन आहे. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेंटीमीटर व रुंदी 14 सेंटीमीटर असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता यासाठी जो आहे आपल्याला आयताची परिमिती त्याचप्रमाणे चौरसाची परिमिती याचं सूत्र माहिती पाहिजे. तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे बघा. आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 कंसामध्ये L अधिक B. नंतर जे आहे या ठिकाणी मी चौरसाची परिमितीचं सूत्र लिहिते. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. तर आपण जे आहे काय काढायचं आहे, आयताची लांबी दिलेली आहे 18 सेंटीमीटर. तर 2 लांबी दिलेली आहे 18 आणि रुंदी दिलेली आहे 14. तर यांची जर बेरीज केली 8 आणि 4 12 12 2 आणि इथे जे आहे 32. 32 गुणिले 2 जर केलं 32 गुणिले 2 जर केलं तर 64. म्हणजे आयताची परिमिती जी आहे ती 64 आहे. तर आता बघा याची बाजू विचारलेली आहे. एक बाजू चौरसाची. आता चौरसाचा फक्त परिमितीचं सूत्र असून माहिती असून चालत नाही तुम्हाला. तर जे आहे चौरसाची परिमिती या ठिकाणी जे आहे समान आहे असं सांगितलेलं आहे. तर बघा 64 आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि 4 गुणिले बाजू. तर बघा या 64 छेदामध्ये 4 म्हणजे बाजूच येऊन जाईल. तर या ठिकाणी 4 1 4 आणि 16 जे आहे ते उत्तर येणार आहे. तर बाजू जी आहे 16 आलेली आहे आणि विचारलेलं आहे काय आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ. मग 16चं वर्ग तुम्हाला माहिती आहे की 16चा वर्ग हा 256 आहे म्हणून 1 क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर 51 क्रमांकाचं आहे. खालील वजाबाकीत या ठिकाणी या चौकोन आयताच्या ठिकाणी व त्रिकोणाच्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर बघा या ठिकाणी 7मधून 9 जात नाही. तर इथे आपण हातचा घेत असतो या समोरच्या घरातून. तर जे आहे इथे 17तून 9 गेले किती राहिले तर 17तून 9 गेले 8 राहिले. म्हणजे 8 जे आहे या ठिकाणी पहिल्या ठिकाणी इथे पण आहे इथे पण आहे. नंतर बघा या ठिकाणी कुठला पर्याय असेल तर 9मधून 2 गेले
तर किंवा यांची आपण जर बेरीज केली तर हा वरचा अंक येतो. तर 7 आणि 2 जे आहे 9 म्हणजे 2 क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे. आता 52 क्रमांकाचा प्रश्न आहे की एका माध्यमिक विद्यालयामध्ये 924 विद्यार्थी आहे. त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने, उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात हे विचारलेलं आहे. तर इथेच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा 924 त्याच्यापैकी 207 जे आहे तर 7 एक 7 या ठिकाणी 7 आणि जे आहे 2 उरले तर 7 त्रिक 21 आणि 7 दुनी 14 132 म्हणजे 4 6 आणि जे आहे 264 हे कशाने येतात तर बसने येतात. नंतर 311 924 पैकी 311 तर या ठिकाणी 11 आठी 88 आणि जे आहे 12तून 8 गेले 4 राहिले म्हणजे 11 चूक 44 84 त्रिक 4 त्रिक 12 12शी 2 हातचा आला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 तर 252 विद्यार्थी हे जे आहे ते सायकलने येतात. तर इतर सायकलने येतात इतर विद्यार्थी जे आहे. आता यांची बेरीज करून घेऊया. 4 आणि 2 किती होतात 6 6 आणि 5 किती होतात 11 तर 2 आणि 2 516 जे विद्यार्थी आहे ते सायकलने व बसने येतात. मग एकूण विद्यार्थी किती आहे तर 924. आता त्याच्यातून जे आहे 516 हे वजा केले तर पायी येणारे विद्यार्थी निघून जाईल. 14तून 6 गेले 8 राहिले. इथे या ठिकाणीच पहिल्याच ठिकाणी जे आहे उत्तर आहे तरी आपण पूर्ण सोडवून घेऊया. तर आपण एक हातचा घेतला होता मग 2मधून 2 गेले 0 राहिले आणि 9तून 5 गेले 4 तर 408 हे करेक्ट उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. 4 क्रमांकाचा पर्याय हा बरोबर आहे. आता आकृतीमधील इष्टकचितीच्या QKLR या पृष्ठालगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय. आता लगत म्हणजे काय हे मी तुम्हाला अनेकदा शिकवलेलं आहे. तर बघा या ठिकाणी QKR L आणि R हे जे आहे कोण दिलेले आहे तर यांच्याशी लगत हे जे आहे हा जो आहे तो लगत आहे. हा जो आहे तो लगत आहे आणि हा जो आहे बघा JKL हे लगत आहे. हे जे आहे लगत आहे. परंतु बघा सगळ्यात शेवटी PSMJ किंवा PJMS हा जो आहे खूप दूर आहे लगत नाही आहे तो. त्यामुळे जे आहे 1 क्रमांकाचं उत्तर आपलं बरोबर असेल. 54 क्रमांकाचा प्रश्न आहे. 10,800 रुपयाचे दरसाल दरचक्रे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील. या ठिकाणी वर्ष काढायचे आहे आपल्याला. सगळ्यांना सूत्र माहिती आहे की काय आहे. मदक छेदामध्ये 100 सरळ व्याज बरोबर म गुणेला द गुणेला क छेदामध्ये 100. हे सूत्र परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही आहे परंतु योग्य ठिकाणी जे आहे किमती टाकणे आवश्यक आहे. आता सरळ व्याज दिलेलं आहे 1944 बरोबर. मुद्दल दिलेली आहे 10,800. दर दिलेला आहे 6% आणि विचारलेला काय आहे काळ. मग काळ जे विचारलेलं ते तसंच्या तसंच ठेवायचं आणि छेदामध्ये 100. तर आता काळ विचारलेला आहे मग काळाला जे आहे आपण बाहेर काढूया आणि या ठिकाणी 1944 गुणेला 100 करूया आणि छेदामध्ये जे आहे 108,00 गुणेला 6. तर बघा हे 2 शून्य कट होणार आहे या ठिकाणी आणि या 6नी जे आहे 1944ला भाग जातो. तर बघा 6 त्रिक 18 आणि या ठिकाणी 6 एक 6 6 दोन्ही 12. आता 6 त्रिक 18 6 चूक 24 तर 324 जे आहे 324 छेदामध्ये 108 आलेलं आहे. 324 आणि छेदामध्ये 108. तर आपण काय करूया तर या 8च्या पाड्यामध्ये 4 ही अंक येतो का ते बघूया आणि त्याच संख्येने जे आहे भाग जातो का ते बघूया. तर 8 एक 8 8 2 16 8 एक 24 तर 108ला जे आहे 3ने गुणाकार करून बघूया. 8 एक 24 आणि 3 एक 3 म्हणून जे आहे 3ने 108 एक 108 आणि 108 त्रिक जे आहे 324 होणार म्हणजे 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे जो की पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. नंतर आहे 55 क्रमांकाचा प्रश्न की किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता असं विचारलेलं आहे. बघा फेब्रुवारी महिन्यापासून ते 14 एप्रिल म्हणजे मधला कालावधी त्यांनी दिलेला आहे. तर आपल्याला दिवस काढावे लागतील. फेब्रुवारीमध्ये जे आहे 2020चा कालावधी आहे म्हणजे 29 दिवस असतील हे लक्षात घ्या कारण की हे लीप वर्ष आहे बरोबर आहे. तर हे जे आहे
15 फेब्रुवारीपासून म्हणजे 15 फेब्रुवारीला पण ॲड करावं लागेल. आता 29मधून जर 15 काढले बघा, तर रिमेनिंग डेज किती आहेत ते येऊन जातील, म्हणजे उरलेले दिवस किती येऊन जातील. तर 19मधून 15 जर काढले, 9तून 5 गेले, 4 राहिले आणि या ठिकाणी जे आहे 14 म्हणजे 15 दिवस जे आहे त्यांनी फेब्रुवारी महिन्यात दूध घेतलं. आता संपूर्ण फेब्रुवारीनंतर मार्च येते. मार्च किती दिवसांचा? मार्च असतो 31 दिवसांचा. अधिक जे आहे 14 एप्रिलपर्यंत म्हणजे 14 दिवस हे झाले. तर बघा यांची बेरीज किती येईल, तर 4 आणि 1 5 आणि 5 आणि 1 10, तर 10 आणि 3 4 5 आणि उरलेला 6, 60 दिवस जे आहे त्यांनी दूध घेतलं. आता जे आहे तर 3,540 रुपये, 3,540 रुपयाचे दूध घेतले. तर 60 दिवस दुधाचा दर विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे आहे आपण 6 जे आहे 6 पंच 30 आणि 6 9 54, तर 59 रुपये प्रति लिटरचं ते दूध असेल, जो की पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर असेल. नंतर बघा 711मधून किती वजा केले, तर बाकी जे आहे वजाबाकी 307 येईल. तर या ठिकाणी जे आहे अत्यंत सोपा हा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी 711मधून किती वजा केले, म्हणजे किती वजा माहिती नाही आपल्याला किती वजा करणार आहे, तर x वजा केले तर 307 हे उत्तर येईल असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला अनेकदा असं सांगितलेलं आहे की बरोबरच्या इकडे जे आहे कोणतं चिन्ह आहे ते बघायचं, परंतु बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला ही संख्या इकडे न्यायची नाही आहे. तर 711 हा पूर्णांक जो आहे या ठिकाणी न्यायचा आहे. त्याच्यामुळे जे आहे 711चं चिन्ह जे आहे ते धन आहे. तर धन असल्यामुळे इकडे जे आहे ते ऋण होईल. तर बघा x या ठिकाणी राहील आणि 307 वजा जे आहे आपल्याला 711 करायचे आहे. आता छेद समान करायचा आहे म्हणजे x ची किंमत निघून जाईल. तर बघा, तर छेद समान करण्यासाठी आपण काय करू, यांचा गुणाकार करूया. तर तिरपा गुणाकार केला तरी चालेल. तुम्ही 11 त्रिक 33, 33 वजा जे आहे 7 7 49 आणि या ठिकाणी 7 11 7 77 या ठिकाणी. आता 49मधून जर 33 आपण काढले तर 6 या ठिकाणी 16 येऊन जाईल. 16/77 जे आहे आपलं उत्तर असेल. तर या ठिकाणी जे आहे पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. आता 24,500, 825 आणि 8,500 बरोबर किती असा विचारलेला आहे. आता 24,500 म्हणजे 23,750 हे असेल. 825 म्हणजे 825 असतील आणि 8,500 म्हणजे 8,500 रुपये असतील. तर बरोबर किती असं विचारले. तर आपण काय करूया, सरळ सरळ जे आहे काय करूया, तर उभी मांडणी करून घेऊया. 23,000 पावणे 23,000 पावणे 24,000 म्हणजे 23,750 अधिक जे आहे 825 म्हणजे 825 अधिक जे आहे 8,000 8,500, तर हा जो आहे 8,500. तर यांची बेरीज करून घेऊया. या ठिकाणी जे आहे 5 7 आणि 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 2 आणि 5 8 आणि 5 13 या ठिकाणी 33,075 जे आहे पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. आता 58वा प्रश्न विचारला आहे. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 अंकी असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक विचारलेला आहे. तर बघा एकक स्थानी मूळ अंकी संख्या असलेल्या संख्या आपल्याला काढाव्या लागतील. या ठिकाणी बघा सर्व एकक स्थानी असणाऱ्या सर्व मूळ संख्या मी लिहून घेतलेल्या आहेत. 13 23 43 53 73 आणि 83. मी तुम्हाला अनेकदा सांगितलं होतं की मूळ संख्या तुम्ही पाठच करा. तर बघा या ठिकाणी 3 3 आलेले आहे. 3 किती वेळा आलेले आहे एकक स्थानी ते बघून घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 6 18 18 होतात. आता या दशक स्थानचं आपण बेरीज करूया. हे बघा 8 आणि 1 9 होतात. 7 आणि 2 9 होतात आणि 4 आणि 5 9 होतात. म्हणजे 90 जे आहे दशक स्थानचं 9 त्रिक 27 म्हणजे 270 जे आहे या ठिकाणी होतील. तर 8 आणि 8 आणि 288 जे आहे एकक स्थानी संख्या असणाऱ्या सर्व 3 अंकी मूळ संख्यांची बेरीज आहे 288. आता दशक स्थानी 31 आणि 37 या ठिकाणी बघा दशक स्थानी जे आहे यांची बेरीज जी आहे ती 68 असेल. आता यांच्या बेरजेतील जे आहे फरक विचारलेला आहे. म्हणजे 288 वजा 68 जर केलं आपण तर 8तून 8 गेले 0 राहिले, 8तून 6 गेले 2 राहिले.
आणि या ठिकाणी 220 जे आहे ते आपलं उत्तर असेल. तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 हा आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे, 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? तर बघा, आपल्याला विभाजक कसे काढायचे हे माहितीच आहे. तर बघा, या ठिकाणी जे आहे आपण 120चे विभाजक काढूया. तर बघा, 1 हा विभाजक आहे, 2 हा विभाजक आहे, 3 हा विभाजक आहे, नंतर 4 सुद्धा आहे, 5 हा आहे कारण की 0 आहे, नंतर 2 आणि 3 जातो म्हणून 6 पण असेल, नंतर 7 नाही आहे, तर 8 सुद्धा आहे कारण की 15 8 20 होते म्हणजे 120 होते. नंतर जे आहे 10 आणि होते. तर बघा, आता जे आहे आपण जर 10 गुणेला 12 जर केलं, तर बघा 10 गुणेला 12 जर केलं तर किती येतील? 120 येतील. मग पहिल्यांदा काय करूया, आपण ह्या संख्या मोजून घेऊया. तर 1 2 3 4 5 6 7 8. तर 8 ह्या 8चे काय करूयात, दुप्पट जर केले तर ते जे आहे संख्या येऊन जातील, म्हणजे 16 जे आहे विभाजक असतील. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. नंतर आहे, खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? तर बघा, यामध्ये जे आहे किती डबे आहेत ते बघून घ्यायचे. तर या ठिकाणी जे आहे 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी 1 2 3 म्हणजेच उभे जे आहे ते 3 आहे आणि आडवे जे आहे ते 5 आहे, म्हणजे 5 त्रिक 15. 15 एकूण डबे आहेत, म्हणजे छेदामध्ये जे आहे ते 15 येतील. आणि रेखांकित भाग किती आहे? तर रेखांकित भाग जो आहे 3 आणि 2 5 आणि 2 7, तर 7 आहे. तर हा पर्याय 715ला सममूल्य असा कुठला पर्याय आहे? तर ते बघा. तर या ठिकाणी जे आहे 5 1 5 5 5 25, तर 21 छेदामध्ये 6 पंच 30. तर यांना जर आपण 3 भाग जर दिलं तर 3 7 21 आणि 3 10 30. 710 जो आहे तो 715चा सममूल्य नाही आहे. आता पुढील पर्याय आपण चेक करून बघूया. 27/45 वजा 2/15 हा जो आहे हा पर्याय आपण चेक करून बघूया. तर या ठिकाणी जे आहे 27/45 वजा जे आहे 2/15. आता आपल्याला काय करावं लागेल, अपूर्णांकांची वजाबाकी आहे, मग छेदांचा छेद समान करावा लागेल. तर बघा, या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला छेद समान करावं लागतं. 27 गुणेला 45 वजा 2 गुणेला 15, कारण की 15ला जर आपण 3ने गुणाकार केला तर 45 हे उत्तर येऊन जाईल, म्हणून अंशाला सुद्धा 3ने गुणाकार करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी उत्तर जे आहे 3 2 6 आणि या ठिकाणी 15 ते 45, म्हणजे 27 वजा 6 जर केले, 27 वजा 6 छेदामध्ये 45, तर 21 छेदामध्ये 45 हे उत्तर येईल. आणि 3ने जर या दोन्ही अंकांना जर आपण भाग दिला तर 3 7 21 आणि 3 1 3 आणि 3 5 15. तर 715 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आलेलं आहे. नंतर जे आहे 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर असं विचारलेलं आहे. तर बघा, 1650 रुपयाची त्यांनी एक खुर्ची विकत आणलेली आहे, म्हणजे त्याला पडलेली आहे आणि त्यांनी विकलेली आहे 1600 रुपयाची. तर 50 रुपये हा एका खुर्चीवर तोटा झालेला आहे. तर 50 गुणेला 5 म्हणजे 5 खुर्च्यांवर त्याला किती तोटा झाला आहे? तर 250 रुपयाचा त्याला तोटा झालेला आहे, जो की पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे.